लोकसभा निवडणुकीकरता भाजप उमेदवारांनी अर्ज दाखल केले। शक्ती प्रदर्शन करत रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुतेंनी अर्ज दाखल केले। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला, तर शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला। महायुतीने सोलापुरात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। छत्रपती संभाजी चौकातून रॅलीची जोरदार सुरुवात करण्यात आली। फुलांनी सजवलेल्या वाहनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम सातपुते यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते। अर्ज दाखल करण्याकरता हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार असल्याचा संदेश दिला। ऊसतोड कामगाराच्या मुलाला भाजपने उमेदवारी दिली, याकडे उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं। जनतेलाही माहिती आहे की ही निवडणूक लोकसभेची आहे। जनता मोदीजींच्या बाजूने आहे। जनतेला मोदीजींना प्रधानमंत्री बनवायचं आहे। जनता इतर कोणाहीकडे पाहत नाही, जनता केवळ मोदीजींकडे पाहते आणि मोदीजींचे उमेदवार म्हणून या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील किंवा रामभाऊ सातपुते असतील, दोघांनाही प्रचंड मतं मिळतील। मी आमच्या प्रमुख नेत्यांसही माझा लोकसभेचा अर्ज दाखल केलेला आहे। निश्चित मला विश्वास आहे सोलापूरकर पूर्ण आशीर्वाद मला देतील। एक सामान्य परिवारातील कार्यकर्ता ते आमदार आणि आता लोकसभेची उमेदवारी हा निश्चित माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे। एनसीपी शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोजकेच कार्यकर्ते सोबत घेऊन त्यांचा अर्ज दाखल केला। सर्वसामान्य जनतेसाठी ही निवडणूक लढवत असल्याचं धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले। जनतेच्या विश्वासावर मला 100% खात्री आहे विजयाची। आणि आज मी आमच्या मूळ घराचं देवतेचे आशीर्वाद घेतलेले आहेत। घरातील सर्व वडीलधारी मंडळींच्या आशीर्वाद घेतलेले आहेत। सोलापूर जिल्ह्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। मोहिते पाटील कुटुंबानं पुन्हा एकदा शरद पवारांची साथ दिल्यानं राजकीय समीकरणं बदलली आहेत। आता बदललेल्या राजकीय समीकरणांचा फायदा कुणाला होणार हे 4 जूनला स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।